तेजस बहुउद्देशीय संस्था नाशिक तर्फे झेप फाउंडेशन पुणे यांना राज्यस्तरीय समाजभूषण 2025 पुरस्कार प्रदान 2 मार्च 2025 रोजी। तसेच बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्यातर्फे दरवर्षी कृषी साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध समाजातील क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या या गुणवंत व्यक्तींचा राज्यस्तरीय विविध पुरस्कारांनी सन्मान केला जातो। यंदा 2025 या वर्षातील राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार नुकताच तेजस बहुउद्देशीय संस्था आणि नाशिक पुरस्कार निवड समितीने झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांना जाहीर केला आहे। कांताभाऊ राठोड हे झेप फाउंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, तर गोपाळ कळसकर हे झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा सचिव आहेत। यांना आदर्श पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला। तसेच झेप फाउंडेशन पुणे पदाधिकारी अश्विन आवळे मॅडम, अशोक पाटील सर, स्मिता वंगाळे मॅडम यांनाही समाजभूषण पुरस्कार मिळाला। त्याचबरोबर शंकर जाधव सर, सामाजिक कार्यकर्त्या अनगलक्ष्मी दुर्गा मॅडम, राजू पांचाळ सर यांना सुद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले। पदाधिकारी वाळवा तालुका सचिव कृष्णनाथ पाटील सर व सहकारी सोबत होते। झेप फाउंडेशन पुणेच्या माध्यमातून रोजगार मेळावे, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, महापुरुषांच्या विचारांचा प्रचार, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम, वृक्ष लागवड असे विविध लोकहितोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले आहेत। कांताभाऊ राठोड हे विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत। तसेच दैनिक बाळकडू, सेवा शक्ती, आयडियल इंडिया न्यूज वृत्तपत्रांचे पदाधिकारी आहेत, पत्रकार आहेत। अशा विविध वृत्तपत्र व सामाजिक माध्यमातून जनसामान्यांच्या समस्यांना त्यांनी वाचा फोडली आहे। 2 मार्च 2025 रोजी राजश्री शाहू महाराज स्मारक सभागृह कोल्हापूर येथे त्यांचा सन्मान करण्यात आला व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। या प्रसंगी तेजस बहुउद्देशीय संस्था नाशिक या संस्थापक अध्यक्षा तथा सिने अभिनेत्री, चित्रपट निर्माती, दिग्दर्शक मेघाताई डोळस, अशोक कपूर सिने अभिनेता व दिग्दर्शक, मुंबई सुरेश भाऊ डोळस ज्येष्ठ सिने अभिनेते व लोककलावंत, पुणे नथा नियन सुज्ञान राव शेलार ज्युनियर धुमाळ कोल्हापूर, संदीप कुर्चीकर अभिनेता, होम मिनिस्टर सांगली, तसेच महेंद्र तुपे लेखक, कवी, छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख अतिथींच्या उपस्थित हा सन्मान सोहळा पार पडला। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। त्यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या पुरस्काराने विविध संस्थेतील संस्थांकडून, मित्रमंडळीकडून, समाज बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अजिंक्य महाराष्ट्र सोबत सहसंपादक गोपाळ भालेराव।